हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, आज जो विषय घेणार आहोत आपण तो या संदर्भात आहे की येशू हा जगाचा प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हे वचन तर आम्हाला माहिती आहे, परंतु बायबल स्टडी मध्ये आपण खोलवर जाणार आहोत आणि एक एक गोष्ट आपण त्याचं प्रगटीकरण समजणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लिहून घेऊ शकता. आजचा विषय जो आहे येशू हा जगाचा प्रकाश आहे. काढूया योहान शुभवर्तमान 8वा अध्याय आणि त्याचं 12 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. योहान शुभवर्तमान 8वा अध्याय आणि त्याचं 12 वचन. नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, Praise the Lord. तर जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव हे वचन हे सांगतं की या ठिकाणामध्ये ख्रिस्त लोकांना संबोधन करताना किंवा लोकांना या प्रकारे सांगतो की मीच कोण आहे, जगाचा प्रकाश. जगाचा प्रकाश आहे. आणि तो म्हणतो का जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, परंतु जीवनाचा प्रकाश त्या त्याच्याजवळ व्यक्तीकडे राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव देवाची इच्छा आहे का लोकांना कळावं का जीवनाचा प्रकाश कोणाकडे आहे, प्रभू येशूकडे. प्रभू येशूकडे. आणि म्हणून जो कोणी अंधारात आहे किंवा बंधनामध्ये, साध्या भाषेमध्ये कशामध्ये, बंधनामध्ये, बंधनामध्ये, त्याला मार्ग सापडत नाहीये. तर जसं आम्हाला कुठे जायचं असेल तर आम्हाला प्रकाश पाहिजे. काय पाहिजे, प्रकाश पाहिजे. जर अंधारातून कोणत्या वाटेकडे आम्हाला जायचं तर आमच्याकडे काय पाहिजे, प्रकाश पाहिजे. पाहिजे. कारण प्रकाशाविना आम्हाला ती वाट सापडू शकत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो का मीच जीवनाचा काय आहे, प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, परंतु जीवनाचा प्रकाश त्या व्यक्तीकडे राहणार. यस. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, पहा देवाचं हे आमंत्रण आहे आम्हा सर्वांसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की आम्ही अंधारात चालू नये, कोणाकडे यावं, प्रभू येशूकडे, प्रभू येशूकडे यावं. कारण आम्हाला वाटतं का मी प्रकाशात आहे. Yes. आम्हाला काय वाटतं का मी, प्रकाशात आहोत. कारण आमचं ज्ञान, आमची बुद्धी, आमचं चातुर्य कधी कधी आम्हाला एक हे वेगळ्या याच्यामध्ये घेऊन जातं आणि आम्हाला वाटतं का आमच्या हिशोबाने मी बरोबर आहे, स्वतःच्या हिशोबाने मी कसा आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. परंतु देव म्हणतो का मजकडे, कोणाकडे, मजकडे कारण मीच जीवनाचा काय आहे, प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात राहणार नाही, परंतु जीवनाचा प्रकाश त्या व्यक्तीकडे राहणार आहे. यस, यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पहा ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने सांगितलं त्यावेळेस एक घटना घडली. कोणती घटना घडली, का बायबल सांगतं हे सांगण्या अगोदर तो मंदिरात होता. कुठं होता, मंदिरामध्ये. हे जे वचन तो बोलत आहे मंदिरात बोलला. कुठं बोलला, मंदिरामध्ये. मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरामध्ये तो बोलला. नाव हे बोलत असताना त्याच्या अगोदर एक घटना घडली. तर बायबल सांगतंय एक स्त्रीला त्या ठिकाणी पकडलं आणि पकडून तिला तिथं आणलं होतं. आणि बायबल सांगतं की तिने व्यभिचार केला होता आणि व्यभिचाराची शिक्षा जी आहे ती मृत्यू आहे. परंतु बायबल सांगतं का त्या स्त्रीला जबरदस्ती आणलं होतं पकडून, यासाठी का येशूनी सांगावं का हिला धोंडमाण करा, हिला काय करा, मारून टाका. परंतु बायबल सांगतं का ज्या स्त्रीला येशूकडे आणण्यात आलं तर प्रथम तिची शिक्षा होती ती शिक्षा प्रभूंनी काय केली, रद्द केली. इन द सेन्स त्यांनी रद्द न केली, परंतु तिने असा तोडगा काढला का त्या समय तिला ती शिक्षा झाली नाही. दोन गोष्टी झाल्या, एक तिला शिक्षा झाली नाही आणि दुसरा तिचा प्राण वाचला. Yes. काय वाचला, प्राण वाचला. प्राण वाचला. जर तिला शिक्षा झाली असती तर दोन गोष्टी झाल्या असता, एक तर प्राण गेला असता आणि दुसरा तिचा आत्मा कुठं गेला असता, नरकामध्ये. समजतंय. जर त्या स्त्रीला शिक्षा झाली असती तर पहिले तिचा काय गेला असता, प्राण गेला असता. आणि दुसरी गोष्ट काय झाली असती, आत्म्याचा नाश. तिचा आत्मा नरकात गेला असता. म्हणजे प्रभूंनी दोन गोष्टी केल्या, तिचा प्राणही वाचवला आणि तिचा आत्मा पण काय केला, वाचवला. आणि म्हणून तो म्हणतो का जो मला अनुसरतो तो अंधारात राहणार नाही, परंतु जीवनाचा प्रकाश त्या व्यक्तीकडे राहणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तिला एक संधी मिळाली. काय मिळाली, संधी मिळाली. संधी मिळाली. जर तिला शिक्षा झाली असती तर त्याच ठिकाणी ती मरण पावली असती आणि आत्मा नरकात गेला असता. परंतु येशूमुळे तिला एक संधी मिळाली जेणेकरून तिचा प्राण आणि आत्मा हा दोन्ही वाचू शकतो. यस, यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, इथपर्यंत कळतं. म्हणून तो म्हणतो का जो मला अनुसरतो किंवा जो माझ्याकडे येतो किंवा जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्या सर्वांना हा जीवनाचा प्रकाश मिळणार. यस, यस. हालेलुया. हालेलुया. अनुसरणाचे मोठे अर्थ आहेत. अनुसरणं म्हणजे त्याला फॉलो करणं, अनुसरणं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं. तर देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे किंवा जे काही त्यांनी मार्ग प्रगट केले त्या मार्गावर आपण काय केलं पाहिजे, चाललं पाहिजे. जो कोणी त्याला अनुसरणार जीवनाचा प्रकाश त्या व्यक्तीकडे काय करणार, राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव कळतं इथपर्यंत. ओके. बायबल सांगतं का त्यांनी त्या स्त्रीची काय केली, सुटका केली. काय केली, सुटका केली. आणि पुन्हा वाचूया 12 वचन. नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला. हा बस ना. बायबल सांगतं का त्या स्त्रीला प्रभूने काय केलं होतं, सोडवलं होतं. तिचा प्राण आणि आत्मा प्रभूने काय केला, वाचवला. आणि पुन्हा इथं असं लिहिलंय नंतर पुन्हा येशू त्यांच्याशी बोलला. ना कोणाशी बोलला, वाचूया 8वा अध्याय आणि 2रं वचन. मग मोठ्या सकाळी तो पुन्हा मंदिरात
आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचूया. मग मोठ्या सकाळी तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले. हा, म्हणजे ही जी घटना घडली कुठे घडली होती? मंदिरामध्ये. प्लीज बोला, कुठे घडली? मंदिरामध्ये. मंदिरात तो लोकांना शिकवत होता. काय करत होता? शिकवत होता. हा, कितवा अध्याय वाचतोय आपण? 8वा अध्याय. हा, लक्ष ठेवायची एक गोष्ट, 8व्या अध्यायात ही घटना घडती का त्या ठिकाणामध्ये येशू मंदिरात लोकांना शिकवत होता. शिकवत असताना काही लोकांनी एका स्त्रीला काय केलं होतं? पकडून आणलं होतं. आणि त्या समयी प्रभूने तिचा काय वाचवला होता? प्राण आणि आत्मा. नंतर येशू डिक्लेअर करतो त्या मंदिरामध्ये. कुठे डिक्लेअर करतो? मंदिरामध्ये. लक्षपूर्वक ऐका, तो कुठे डिक्लेअर करतो? मंदिरामध्ये. हा, मंदिरामध्ये तो म्हणतो, असं लिहिलंय 12व्या वचनात, नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला. म्हणजे जितकी गर्दी इथं जमली होती त्यांच्यापैकी काही लोक निघून गेले. ज्या लोकांनी त्या स्त्रीला पकडून आणलं होतं ना, अर्धे लोक काय झाले? निघून गेले. पण पुष्कळ समुदाय तिथं काय झालेला होता? बसलेला होता ना. येशू पुन्हा त्यांच्याशी बोलतो आणि तो म्हणतो, मीच कोण आहे? जीवनाचा प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच्यामधून प्रभू येशू त्यांना काहीतरी प्रगट करत, त्यांना काहीतरी सांगत आहे. आणि देवाची इच्छा आहे की त्यांना हे ज्ञान काय व्हावं? प्राप्त व्हावं, त्यांना कळावं, हा विवेक त्यांना समजावा जो प्रभू त्यांना देत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया नीतिसूत्र 8वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून. ज्ञान हाक मारित नाही काय, आणि बोध आपला शब्द उच्चारित नाही काय. कोण हाक मारतोय? ज्ञान. प्लीज बोला, कोण हाक मारतोय? ज्ञान. आता येशू ख्रिस्तच ज्ञान आहे. येशू ख्रिस्तच कोण आहे? ज्ञान आहे. हा विषय मी पुढे घेईल, परंतु आता जरी तुमच्याकडे याचं प्रगटीकरण नसेल, पण मी तुम्हाला सांगतो का ज्ञान कोण आहे? प्रभू येशू. हा, ज्ञान कोण आहे? प्रभू येशू. तो म्हणतो का ज्ञान काय करतोय? हाक मारत आहे. हा, म्हणजे येशू त्यांना काय मारतोय? हाक मारतोय. हाक मारतोय. किंवा साध्या भाषेमध्ये येशू ख्रिस्त म्हणतोय का, रे ऐका, लक्षात घ्या, मीच कोण आहे? जगाचा प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा ब्रदर पुढं. आणि बोध आपला शब्द उच्चारित नाही काय. पुढं. मार्गाजवळील उंच जागांच्या शिखरावर वाटा मिळतात तेथे ते उभे राहते. ते वेशीजवळ नगराच्या नाक्यावर द्वारांच्या प्रवेशात घोषणा करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञान घोषणा करतं. ज्ञान काय करतं? घोषणा करतं. कुठं? वेशीजवळ नगराच्या नाक्यावर द्वारांच्या प्रवेशात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, खूप सुंदर विषय. हा नेक्स्ट विषय मी घेईल, ज्ञान कोण आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञान ओरडतं. कुठं? वेशीजवळ, नगरामध्ये, आणि लिहिलं द्वाराच्या प्रवेशात. कसले द्वार? मंदिराचे. कसले द्वार? मंदिराचे. म्हणजे हे जे ज्ञान होतं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो हे ज्ञानाद्वारे ओरडत होता, त्यांना सांगत होता का प्लीज लक्ष द्या का मी काय बोलतोय. मी जे बोलतोय त्यामध्ये तुम्हासाठी समज आहे, त्यामध्ये तुम्हासाठी एक विवेक आहे. आणि जर तो तुम्हाला समजला तर तुम्हाला कळल का तो मीच आहे जो तुम्हाला अंधारातून बाहेर काढू शकतो आणि पुढच्या मार्गात मी तुम्हाला काय करून जाऊ शकतो? घेऊन जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा ब्रदर. मनुष्यानो, तुम्हास मी हाक मारत आहे आणि मनुष्याच्या संतानाकडे माझी वाणी जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो मनुष्यांना मी काय मारतोय? हाक मारत आहे. म्हणजे ज्यावेळेस तो म्हणतो का मी जीवनाचा काय आहे? प्रकाश आहे. म्हणजे तो लोकांना हाक मारतो का, रे ऐका, मला अनुसरा, कारण मीच तो प्रकाश आहे जो तुम्हाला अंधारातून काय करणार? बाहेर काढणार. आणि जीवनाचा प्रकाश मी तुम्हाला काय करणार? देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? ज्ञान ओरडतंय. ज्ञान काय करतंय? ओरडतंय. म्हणजे येशू ख्रिस्त जे बोलतोय हे ज्ञान आहे. काय आहे? ज्ञान आहे. याद्वारे त्याचा विवेक कळतो. विवेक म्हणजे जी समंजसपणाची बुद्धी आहे किंवा ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतो ते तुम्हाला यावी, तुम्ही ओळखावं का मी तुमच्याशीच बोलतोय, मी तुम्हाला सांगतोय का हे तुम्ही ओळखावं का मी नेमका कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतं इथपर्यंत? ओके, जाऊया पुढच्या वचनामध्ये. येशू ख्रिस्त नेमका असं का बोलला? आता ह्याच वचनामध्ये अनेक प्रगटीकरण आपण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पहिलं प्रगटीकरण का ज्ञान काय करतंय? ओरडतंय. म्हणजे येशू ख्रिस्त ओढून सांगतोय का तुम्ही ओळखा का मीच तो आहे, का जर तुम्ही माझ्याकडे आले तर तुमच्या जीवनातला जो काही सर्व अंधार आहे तो अंधार काय होऊन जाईल? निघून जाईल आणि कायमचा प्रकाश तुमच्याकडे राहील. यानंतर कोणताच अंधार तुमच्यावर राज्य करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, वाचूया अजून एक प्रगटीकरण का प्रभूला अजून याच्यातून काय सांगायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव एक गोष्ट बोलला. किती गोष्ट बोलला? एक गोष्ट, पण त्याच्यामध्ये अनेक प्रगटीकरण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, रिस्पॉन्स द्या. येशू काय म्हटलं? मी कोण आहे? जगाचा प्रकाश. हा, प्लीज बोला. येशू काय म्हटलं? मी जगाचा प्रकाश आहे. येशू एक गोष्ट बोलला. किती गोष्ट बोलला? एक गोष्ट, एक वचन बोलला, पण एक वचनामधले अनेक अर्थ आज आम्हाला समजून घ्यायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, वाचूया मलाकीचं पुस्तक 4 अध्याय 2 वचन. परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही
गोठणीतल्या वासरांसारखे बाहेर पडून नाचत बागडाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव लक्षपूर्वक ऐका. येशूने सांगितलं होतं मीच जीवनाचा काय आहे, प्रकाश आहे. आणि मलाकीच्या पुस्तकात तो म्हणतो का तुम्हासाठी न्यायीपणाचा काय उगवणार. सूर्य उगवणार आहे. सगळे बोला चर्च, काय उगवणार. सूर्य उगवणार. न्यायीपणाचा. कोणता सूर्य. न्यायीपणाचा. म्हणजे मलाकी एक भविष्यवादी आहे. कोण आहे. भविष्यवादी. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल आणि त्याच्याकडेच तुम्हाला निरोगी करण्याचा उपाय असणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजून घ्या मी काय काय बोलतोय या ठिकाणामध्ये. तो म्हणतो का न्यायीपणाचा काय उगवणार. सूर्य उगवणार. आणि त्याच्याच पंखामध्ये निरोगी करण्याचा काय असणार. उपाय असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव येशू या ठिकाणी डिक्लेअर करतो का मलाकीच्या पुस्तकात जे सांगितलंय का न्यायीपणाचा सूर्य उगवेल, तो सूर्य कोण आहे. मीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो का म्हणतो मीच जगाचा काय आहे. प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसला प्रकाश. जगाचा प्रकाश. जगाला प्रकाश कोण देतं. सूर्य. प्लीज बोला कोण देतं. सूर्य देतो. जगाला जो प्रकाश देतो कोण देतो. सूर्य देतो. पण येशूने काय डिक्लेअर केलं. त्या सूर्याकडे पाहू नका, तो तुमचा परमेश्वर नाही, तो परमेश्वर नाही, मी परमेश्वर देव आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, इथपर्यंत समजलं. आता ही बायबल स्टडी आहे, थोडीशी याच्यामध्ये मला अजून तुमच्यात इंटरेस्ट निर्माण करायचा. मलाकीच्या पुस्तकात सांगितलं होतं न्यायीपणाचा काय उगवणार. सूर्य उगवणार. पण येशू काय म्हणला जगाचा प्रकाश. जगाचा प्रकाश कोण आहे. मीच आहे. प्रकाश कोण देतं. सूर्य देतो. म्हणून ते सूर्याला पिता समजायचे. सूर्याला काय समजायचे. पिता समजायचे. पिता परमेश्वर. काढू या ठिकाणी स्तोत्र संहिता 84 अध्याय आणि 11 वचन. कारण यहोवा देव हा सूर्य व ढाल आहे. हा, यहोवा देव काय आहे. सूर्य व ढाल आहे. हा, म्हणजे त्यांना वाटायचं की प्रभूनी मलाकीच्या पुस्तकात जे वचन सांगितलं, वचन काय सांगितलं होतं. न्यायीपणाचा काय उगवणार. सूर्य उगवणार. आणि स्तोत्र 84 मध्ये 84:11 काय सांगतं का सूर्य कोण आहे. यहोवा परमेश्वर. परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कनेक्शन कळतंय. येस. यहुदी लोकांची समज होती का सूर्यच कोण आहे. परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. परंतु योहानाच्या 10व्या अध्यायात तो म्हणतो मी आणि बाप कसा आहे. एकच आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो म्हणतो का मीच जीवनाचा काय आहे. प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. कळत्या ठिकाणामध्ये जगाला प्रकाश सूर्य देतो. कोण देतो. सूर्य देतो. पण तो त्याला म्हणायचंय का मलाकीच्या पुस्तकात जी लिहिलंय ते एक गुपित रहस्य आहे, ते तुम्हाला समजलं नाही. तुम्ही सूर्यालाच पिता समजताय, तो पिता नाहीये. आता मी आलोय आणि मी जगाचा काय आहे. प्रकाश आहे. परंतु त्यांना वाटलं नाही तो सूर्याबद्दल बोलला, म्हणजे पित्याबद्दल बोलला. आणि तो म्हणतो योहानाच्या पुस्तकात पिता आणि मी कोण आहे. एकच आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळतं. येस. प्लीज बोला कळतंय. ओके, मलाकीचं अर्ध वचन पुढे घेऊन जाऊया. तो म्हणतो का त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय. त्याच्या पंखात काय आहे. निरोगी करण्याचा म्हणजे उपाय. जो कोणी येशूकडे येईल त्याच्यातला आजार विकार काय होऊन जाईल. निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुन्हा त्याच्याकडे अंधार राहणार नाही, परंतु जीवनाचा प्रकाश त्या व्यक्तीकडे राहणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव येशू ख्रिस्त ज्यास बोलला समोर कोणते लोक बसलेत. यहुदी लोक. प्लीज बोला कोणते लोक बसलेत. यहुदी लोक. त्यांना कोणती पीडा लागलेली आहे. त्यांच्यात कोणता अंधार आहे. तर त्यांच्या रोम लोक काय करत आहे. सत्ता गाजवते. म्हणजे या ठिकाणामध्ये इस्रायल लोक नेहमी रडायचे आणि ते म्हणायचे का प्रभू कसलं आमचं जीवन आहे. आम्ही बघतो का कधी मिस्रांनी राज्य केला, कधी ग्रीसने राज्य केला, कधी बॅबिलोनने राज्य केला, कधी रोम राज्य करतोय. आम्ही नेहमी बंधनामध्ये. आम्ही नेहमी कशामध्ये. बंधनामध्ये आहोत. आम्ही नेहमी गुलामगिरीत जगतोय. आम्हाला स्वातंत्र्य नाही, आम्हाला जीवन नाही. परंतु मलाकीच्या पुस्तकात लिहिलं का जे त्याच्या पंखामध्ये निरोगी करण्याचा काय आहे. उपाय आहे. म्हणजे तुम्ही जे बंधनामध्ये आहेत आणि तुम्हाला वाटतं का रोम लोकांपासून आम्हाला सुटका मिळावी, ती सुटका तुम्हाला कुणी देऊ शकत नाही. परंतु जर तुम्ही या जीवनाच्या प्रकाशाला फॉलो केलं तर हाच आहे जो तुम्हाला मोकळं करेल आणि पुन्हा तुमच्यावर अंधार राज्य करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. प्लीज काढा योहान काढा पुन्हा 8वा अध्याय आणि 12 वचन वाचा बदल. नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. कशात चालणार नाही. अंधारामध्ये. म्हणजे त्यांच्यावर बंधन आहेत. त्यांच्यावर काय आहेत. बंधन आहेत. कोणाचे बंधन होते. रोम लोकांचे. हा, कोणाचे बंधन होते. रोम लोकांचे. हा, तो म्हणतो की जर तुम्ही माझ्याकडे आले आणि माझ्यावर विश्वास ठेवला तर लक्षात घ्या तुमच्यावर जे आदमाचे शाप आणि पाप आहे ते तर जातीलच जातील, परंतु ज्या बंधनामध्ये तुम्ही आज आहात ते बंधन तुमच्यावर राज्य करणार नाही, कारण तुम्ही मला अनुसरता. आणि जर तुम्ही मला अनुसरले आणि मी तुमच्या बरोबर राहिलो तर इथून पुढेही तुमच्यावर कुणी राज्य करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. थोडंसं अजून वेगळ्या वेळेने चाललोय आपण. लक्षात येतं आजचं वचन. हा, पुढे वाचा बदल सेम योहान 8:12.
नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. Praise the Lord. हालेलुया. कोणता प्रकाश राहणार? जीवनाचा प्रकाश. जर येशू त्यांच्याकडे राहिला तर मग इथून पुढे कोणतंच राज्य त्यांच्यावर वर्चस्व करू शकणार नाही. कुणी त्यांना गुलाम बनू शकणार नाही, कुणी त्यांचा आनंद हिसकून घेऊ शकणार नाही. पण तो म्हणतो मला अनुसरणं गरजेचं आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कारण मीच तो प्रकाश आहे जो तुमच्यावरचा अंधार काय करू शकतो, दूर करू शकतो. Praise the Lord. हालेलुया. परंतु त्यांना येशू ख्रिस्त जे बोलत होता ते काय डोक्यात जात नव्हतं. चर्च जर इस्रायलला कळालं असतं येशू नेमका कोण आहे, तर इस्रायल पुन्हा गुलामगिरीमध्ये गेलं नसतं आणि त्यांच्यावर पुन्हा कोणी राज्य केलं नसतं. परंतु त्यांनी काय केलं, त्याला अनुसरलं नाही. तो हाक मारत होता का लक्षात घ्या, मीच तो आहे, माझ्याकडेच उपाय तुम्हाला मोकळं करण्याचा. परंतु ते लोक येशूकडे आले नाही. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आज तीच म्हणजे कंडिशन आहे. आज लोक येशूकडे येत नाहीत. कोणाकडे येत नाहीत? येशूकडे. हा, कारण येशूच आहे जो आमच्यातला अंधार काय करू शकतो, दूर करू शकतो. लोक येतात बी तर फक्त मतलब पुरतं. किती कसं फक्त ब्लेसिंग्स, त्याच्या पलीकडे कोणी प्रभूला शोधत नाही. जर खऱ्या अंतकरणाने आम्ही देवाच्या मागे लागलो, देवाच्या मागे चालू लागलो, देवाला समजण्याचा प्रयत्न केला, तर परमेश्वर जे आयुष्य आमचं आहे ते इतकं सुंदर करेल, इतकं ब्लेस करेल, त्याची कल्पना आपण करू शकणार नाही. Praise the Lord. हालेलुया. जे लोक तिथं बसले होते त्यांच्या घरामध्ये सगळं काही होतं, पण देव म्हणतो का जे तुम्ही शोधताय त्याच्यात आनंदी होऊ नका. जे मला तुम्हाला द्यायचंय, जे गुपित आहे, जे अगाध आहे, जे तुमच्या कल्पने विचाराच्या पलीकडे, ते मला तुम्हाला द्यायचंय. म्हणून तुम्ही समजून घ्या की मी नेमका कोण आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च, आज लोक प्रभूला शोधत नाहीत. शेवगावच्या चर्च मध्ये त्या ठिकाणामध्ये एक आंटी या रविवारी आल्या पुढं आणि आपला विषय होता पवित्र आत्म्याचा, की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. काय झालं पाहिजे? लक्षात राहिलं पाहिजे. तर त्यांचं आपण लेन समाज प्रार्थना ठेवल्या होत्या, उपास प्रार्थना होत्या. आपण म्हणलो होतो का वेगवेगळ्या भागात जाऊन काय घ्यायच्या, प्रार्थना घ्यायच्या आणि त्या निमित्ताने नवीन लोकांपर्यंत जायचं. तर अशीच एक परिवार प्रार्थना ठेवली होती आणि त्या ठिकाणामध्ये त्या आंटींना आमंत्रण दिलं होतं का या आमच्या इथं प्रार्थना आहे. आणि त्या प्रार्थनेत त्या आंटीना प्रभूंनी काय केला, स्पर्श केला. आणि त्या दिवसापासून ती रोज त्या ठिकाणी प्रार्थना काय होऊ लागली, येऊ लागली. पण ह्या आठवडी ती पुढे आली आणि तिने सांगितलं का मी वेडी झाली. काय झाली? वेडी झाली. म्हणलं काय झालं? ते म्हणले मी दिवस रात्र आता देवाचे काय गाते, गाणे गाते, मला दुसरं काही सुचत नाही. मी बायबल वाचते, परंतु मला अजून एवढं ते समजत नाही. पण मला माहित नाही, मी दिवस रात्र मला वाटतं का गाणे गावं, प्रार्थना करावी आणि अजून कसं प्रभू समजल यासाठी माझ्यासाठी काय करा, प्रार्थना करा. आणि मला वाटलं का प्रभू ही सगळ्यात मोठी साक्ष आहे. जे लेन समाज मीटिंग घेतल्या त्याच्यामध्ये काहीतरी उगवलं पित्या. Praise the Lord. हालेलुया. कारण अनेक लोक फक्त येतात प्रभूकडे का घर दे, गाडी दे, बंगला दे, हे दे, ते दे. परंतु ही आजी जी आहे ना, दुसरं काही मागत नाही. फक्त काय मागती, माझ्यासाठी प्रार्थना कर का मला अजून देव समजला पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च आज असे लोक प्रभूला पाहिजेत का ज्यांना कळावं का जीवनाचा प्रकाश कोण आहे, प्रभू येशू आहे आणि त्याच्याकडे लोक आले पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. येशू त्या ठिकाणी लोकांना जे बसले होते त्यांना सांगत होता का लक्ष द्या, मलाकीच्या पुस्तकात काय लिहिलं. तुम्ही दिवस रात्र बायबल वाचता, तो सूर्य मीच आहे, माझ्याकडेच उपाय आहे तुम्हाला सुटका देऊ शकतो. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय काय होतं त्यावेळेस रोम लोकांची सत्ता होती आणि ते लोक मोशे सारखा हिरो शोधत होते. कोणासारखा हिरो? मोशे सारखा. मोशे सारखा. कारण त्यांच्या डोक्यात एक स्टोरी होती का ज्यास आम्ही गुलामगिरीमध्ये होतो, मग त्यास मोशे आला होता. कोण आला होता? मोशे आला. आणि मोशेने आम्हाला काय केलं होतं, बाहेर काढलं होतं. आणि मग त्या समय मोशेने त्यांना अन्न दिलं, मोशेने त्यांना पाणी दिलं, मोशे त्यांना मार्ग प्रगट केला. मग येशूनी पण स्वर्गातून त्यांना काय दिला, माशेन त्या भाकऱ्याचं काय केलं त्यांनी, बहुगुणित केले आणि त्यांना तो मान्य काय घेतला, खाऊ घातला. मग अनेक लोकांना वाटायचं की जसं मोशेने आम्हाला बाहेर काढलं, आता तसंच येशू पण आम्हाला काय करणार, बाहेर काढणार. आणि येशू पण म्हणतो मी जीवनाचा काय आहे, प्रकाश आहे, मला अनुसरा, मी खरोखर तुम्हाला बाहेर काढणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याच्या लक्षातच येत नव्हतं येशू ख्रिस्त काय बोलत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. आजचं वचन समजतंय प्रत्येकाला का त्याची इच्छा होती की यांनी मला ओळखलं पाहिजे का मी नेमका कोण आहे. आणि आजही ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला आपण ओळखलं पाहिजे त्या प्रकारे अजून आपण त्याला ओळखत नाही, कारण आपण त्याच्या वाटण्याचा शोधच करत नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे वचन आहेत, मीच मेंढपाळ आहे, मीच जीवनाची भाकर आहे, मीच जीवनाचं पाणी, टाइमपास म्हणून प्रभूने लिहिलं. प्रभूने का लिहिलं का तुम्हाला समजावं मी तुम्हाला काय सांगतोय, मी तुम्हाला काय शिकवतोय, मला तुम्हाला काय प्रगट करायचं ते आम्हाला कळलं पाहिजे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय तळमळ येशूची.
का लोकांनी मला समजावं का मी नेमका कोण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळतं, हे प्रगटीकरण कळलं का जो मला अनुसरतो कशात राहणार नाही. अंधारामध्ये. कारण तो असं का म्हणला, कारण ते बंधनात होते. Yes. कशामध्ये होते? बंधनामध्ये. एक तर पाप आणि शाप हे बंधन आहेत, आणि दुसरं बंधन म्हणजे रोमची सत्ता त्यांच्यावर होती. आणि तो म्हणला का जर माझ्याकडे आले मी दोन्हीतून तुम्हाला सुटका देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. इथपर्यंत कळतं. हे पहिलं प्रगटीकरण झालं चर्च. आता दुसरं प्रगटीकरण याच वाचनामध्ये का प्रभूला नेमकं आम्हाला काय सांगायचं ते आता आम्हाला अजून पुढच्या वाटातून आम्हाला समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. नाव येशू म्हणतो, पुन्हा वाचूया 8:12 पुन्हा वाचा सेम. नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. हा. आता येशूनी स्वतःला कसली उपमा दिली? प्रकाशाची. हा. हे दुसरं प्रगटीकरण आहे ह्याच वाचनामधलं. मी वेगवेगळे प्रगटीकरण आज या वाचनामधले सांगणार आहे. येशू म्हणतो मीच जीवनाचा काय आहे? प्रकाश आहे. कारण प्रकाश आणि इस्रायल या लोकांचा संबंध खूप जवळचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते मिस्रामध्ये राहिलेले आहेत. कुठे राहिलेले आहेत? मिस्रामध्ये. मिस्रामध्ये राहिलेले आहेत. आणि मिस्रामध्ये राहत असताना ते गुलामगिरीमध्ये होते. त्या समय आम्हाला माहिती बायबलचा इतिहास प्रभूंनी कोणाला उभं केलं? मोशेला. कोणाला उभं केलं? मोशेला. आणि मोशेद्वारे प्रभूंनी 10 पिढा पाठवल्या, अद्भुत कृत्य केले, फारोचं मन बदललं, आणि नंतर त्यांचं मन, फारोचं मन त्यांनी तयार केलं की त्यांना सुटका द्यावी. आणि ज्यावेळेस त्यांना कनान देशाकडे जायचं होतं, कोणत्या देशाकडे जायचं होतं? कनान देशाकडे. बायबल सांगतं का त्या समय त्यांना दिशा दाखवण्यासाठी, काय दाखवण्यासाठी? दिशा दाखवण्यासाठी. दिवसा मेघ स्तंभ होता आणि रात्री कोणता स्तंभ होता? अग्निस्तंभ. वाचव्या ठिकाणी आपण या ठिकाणामध्ये निर्गम 13वा अध्याय 21 आणि 22 वचन. आणि त्यांनी दिवसा व रात्रीही चालावे, म्हणून दिवसा त्यांना वाटेने नेण्यासाठी ढगाच्या खांबात आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्नीच्या खांबात यहोवा त्यांच्या पुढे चालला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल सांगतं की त्यांना कोणत्या देशाकडे जायचं होतं? कनान देशाकडे. आणि कुणी मार्ग प्रगट केला? यहोवाने. हा. कशाद्वारे? मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ. म्हणजे दोघांमध्ये कोणाचा प्रकाश आहे? यहोवाचा प्रकाश. ओके. इथपर्यंत कळतंय. येस. त्यांना मिस्रातून काढायचं आणि कोणत्या देशाकडे घेऊन जायचं? कनान देशाकडे. कनान देशाकडे. तो म्हणतो दिवसा अग्निस्तंभ. कोणता स्तंभ? अग्निस्तंभ. अग्निमध्ये पण काय आहे? प्रकाश. आणि मेघस्तंभामध्ये पण काय आहे? आणि त्याच्यामध्ये कोण घेऊन चालणार तुम्हाला? परमेश्वर घेऊन चालणार. कुठे घेऊन चालणार? कनान देशाकडे. ओके. नाव पहा, त्यांना मिस्रातून निघायचं आणि कोणत्या देशाकडे जायचं? कनान देशाकडे. प्लीज समजून घ्या. त्यांना कुठून निघायचं? मिस्रामधून. आणि कुठं जायचं? कनान देशामध्ये. 2 लोकांची गरज. किती लोकांची गरज आहे? 2 लोकांची. एक त्यांना मोशे पाहिजे. कोण पाहिजे? मोशे पाहिजे. आणि दुसरं त्यांना अग्निस्तंभ पाहिजे आणि मेघस्तंभ पाहिजे. मोशे आणि अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ त्यांना लीड करणार आणि मग ते कुठं जाणार? कनान देशाकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? येस. त्यांच्याकडे एक लीडर पाहिजे. लीडर कोण आहे? मोशे आहे. लीडर कोण आहे? मोशे आहे. आणि मार्ग दाखवण्यासाठी प्रकाश पाहिजे. येस. मार्ग दाखवण्यासाठी काय पाहिजे? प्रकाश पाहिजे. म्हणजे या ठिकाणी दोन जणांची गरज आहे. एक तर मोशे लीडर पाहिजे आणि दुसऱ्या त्या ठिकाणी एक अद्भुत प्रकाश पाहिजे ज्याने त्याला काय दाखवला पाहिजे? मार्ग दाखवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्या ठिकाणामध्ये ज्या नवीन मध्ये योहानाच्या पुस्तकात आपण वाचतो का तो म्हणतो मीच जीवनाचा काय आहे? प्रकाश आहे. मीच लीडर आहे आणि मीच लाईट आहे. तुम्ही 2 वेगळे शोधू नका. येस येस. नाही कळलं? आज जुन्या करारामध्ये 2 गोष्टी होत्या. किती गोष्टी होत्या? 2 गोष्टी. एक लीडर पाहिजे. काय पाहिजे? लीडर पाहिजे. लीडर पाहिजे. आणि दुसरा मार्ग दाखवायला काय पाहिजे? प्रकाश पाहिजे. 2 गोष्टी होत्या. पण तू नवीन करारामध्ये येशू म्हणतो 2 गोष्टी येणार नाही. मी एकच पुरेसा आहे. Yes. मीच लीडर आहे आणि मीच काय आहे? प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो मागे राहणार नाही. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतं हे प्रगटीकरण? तर तो लोकांचं कन्फ्युजन दूर करत होता. कारण देव जो होता ना तो मन ओळखणारा होता. काय ओळखणारा होता? मन ओळखणारा. कारण ज्या लोक खाली बसायचे ना ते त्याचं ऐकायचे पण मनात प्रश्न चालायचे पण उघडपणे येशूला विचारत नव्हते. पण तो अंतःकरण जाणायचा आणि लगेच वेगवेगळे प्रगटीकरण देत जायचा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय का हार्ड चाललंय आजचं वचन? कारण मी पहा हे बायबल स्टडी घेतोय. हे खूप डीप मध्ये मी चाललोय. प्रभू तुम्हाला हेल्प करू समजण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. 2 गोष्टी होत्या जुन्या करारात. एक तर लीडर होता आणि दुसरा दैवी काय होता? प्रकाश होता. नवीन करारात वेगळा प्रकाश नाही पडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच लीडर आहे आणि येशूच कोण आहे? प्रकाश आहे. हा. त्याला अनुसार 2 गोष्टी होऊन जाणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. इथपर्यंत कळतंय प्रत्येकाला? हे झालं दुसरं रेव्हेलेशन. आता तिसरं रेव्हेलेशन. येशू म्हणतो का जो मला अनुसरतो तो अंधारात राहणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सांगितलं ते पापामध्ये होते. कशामध्ये होते? पापामध्ये. पापामध्ये आणि गुलामगिरीमध्ये होते. पण देवाची इच्छा होती का दुसरं तुम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही. फक्त मीच आहे. तर तुम्हाला याच्यातून काय करू शकतो? बाहेर काढू शकतो. आणि त्याचं उदाहरण तुम्ही ती व्यभिचारी स्त्री पाहिली. कोणती स्त्री? व्यभिचारी स्त्री. म्हणजे ज्यावेळेस येशू ख्रिस्त वचन बोलला का मी जीवनाचा प्रकाश आहे,
मी जगाचा प्रकाश आहे. त्या अगोदर एक घटना घडली, एक स्त्रीला पकडून आणलं होतं, बरोबर आहे? Yes. कोणतं पाप केलं होतं तिने? व्यभिचाराचं. कोणाच्या विरोधात ते? देवाच्या विरोधात. हा, नियमशास्त्राच्या. कोणाच्या विरोधात ते? नियमशास्त्राच्या. हा, ते जे पाप होतं ते नियमशास्त्राच्या विरोधात होतं. आणि जर तसं पाप कोणी केलं तर नियमशास्त्र सांगतं की त्याला दगडाने मारायचं आणि त्याचा प्राण काय करायचा? संपून टाकायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभूला असं सांगायचं होतं का लक्षात घ्या का नियमशास्त्रापासून तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. फक्त मीच आहे जो तुम्हाला याच्यातून काय करू शकतो? वाचवू बाहेर शकतो. काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचव्या ठिकाणामध्ये रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 20 वचन. यास्तव त्याच्यासमोर कोणताही माणूस नियमशास्त्रातल्या कर्मांनी न्यायी ठरणार नाही, कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. हा, आता लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतो तुम्हाला या ठिकाणामध्ये. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त 8व्या अध्यायात ते वचन बोलला, तो मंदिरात शिकवत होता. कुठे शिकवत होता? मंदिरामध्ये. आणि त्या समय एक स्त्रीला पकडलं आणि तेच त्या स्त्रीला घेऊन आले आणि येशूला म्हणले का ऐक, हिने मोशेच्या नियमशास्त्रात जे लिहिलंय का जे पाप आहे ते पाप या स्त्रीने काय केलंय? केलेलं आहे. मग नियमशास्त्र काय सांगतं? तर नियमशास्त्र सांगतं का जर कोणी व्यभिचार केला त्याला कशाने मारायचं? दगडाने मारायचं. परंतु प्रभू येशूने नियमशास्त्र रद्द न करता न करता असं उत्तर दिलं का तिचे बंधन तोडले आणि तिला आयुष्य दिलं. येस. हालेलुया. प्लीज समजून घ्या. आता मला जे सांगायचं तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट आहे. नियमशास्त्र सांगतं का ती मेलीच पाहिजे. Yes. काय झालं पाहिजे? ती मेलीच पाहिजे. येशूने नियमशास्त्र रद्द केलं का? नाही. तो नियमशास्त्र रद्द करत नाही, परंतु निरोगी करण्याचा उपाय फक्त येशूकडेच होता. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्या ठिकाणामध्ये अशी केस होती ना, असा वकील पाहिजे होता का त्याला ती केस लढता आली पाहिजे होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी नियमाला धक्का न लावता अशी बाजू त्या स्त्रीची मांडली का ती सुखरूपी त्याच्यातून बाहेर पडली. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? मला वाटतंय तुम्हाला टच व्हावं मी काय सांगतोय. नियमशास्त्राद्वारे तिला दंड झालाच पाहिजे होता, ती मेलीच पाहिजे होती, परंतु निरोगीपणाचा उपाय फक्त येशूकडे. येस. हालेलुया. येशूने असं आन्सर दिलं, तो मला नक्की मारा आणि ती मेलीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त एक काम करा, तुमच्यापैकी जर कोणी पाप केलं नसेल तर नक्की तिला दगड मारा. येस. आणि एक तिला दगड मारू शकला का? नाही. म्हणजे प्रभू नियमशास्त्र रद्द केलं का? नाही केलं, परंतु असं उत्तर दिलं की नियमशास्त्रही रद्द झालं नाही आणि तिचा प्राण वाचला आणि त्यास तिला जीवन मिळालं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो म्हणतो जो मला अनुसरतो त्याला जीवन मिळणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निरोगी करण्याचा उपाय फक्त येशूकडे आहे. येस. हालेलुया. आमचे बंधन इतके भयानक असतील की त्यातून आम्ही निघू शकत नाही आणि जग पण आम्हाला सोडू शकत नाही, परंतु येशूकडे आमचा उपाय. येस. कोणाकडे उपाय? प्रभू येशूकडे. हा, येशू अशी केस मांडतो का आमची निर्दोष सुटका झाली पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? मला खूप टच झालं का ती मेलीच पाहिजे होती, पण तो म्हणतो का माझ्या पंखात मलाकीच्या पुस्तकात जे लिहिलंय प्रभूला ते पूर्ण करावं लागेल. Yes, yes. आणि प्रभूने असं ज्ञान ख्रिस्तामध्ये टाकलं आणि त्यांनी असं उत्तर दिलं का एकही व्यक्ती बोलू शकला नाही का तू काय बोललास म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी अशी सुटका केली का ते कल्पनेच्या पलीकडेच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तो म्हणतो का मी नियमशास्त्र रद्द करायला आलो नाही. मी ते पूर्ण करायला आलो. Yes, मी yes. तुमचं नियमशास्त्र रद्दही केलं नाही आणि मी तुला सुखरूपरित्या काय काढलं? बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे तर झालं स्त्रीबद्दल. कोणाबद्दल? स्त्रीबद्दल. पण तुम्ही जे लोक आले, तुमच्याकडे पैसा जास्त म्हणून तुमच्यावर कोणी हात टाकत नाही, तुमचे हुद्दे मोठे म्हणून तुमचं कोणी पाप मोजत नाही, पण त्या बापासमोर लक्षात घ्या तुमच्या नियमशास्त्र तुम्हाला वाचू शकत नाही, कारण नियमशास्त्रानुसार तुम्ही पापी आहात. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? ती स्त्री गरीब आहे, कशामुळे तो व्यवसाय करते आम्हाला माहित नाही, पण त्यांच्याकडे ताकद आहे म्हणून तिला धरलं. तुम्ही मोठमोठ्या हुद्द्यावर बसलेत, भरपूर पैसा म्हणून तुम्हाला कोणी पापी म्हणत नाही आणि तुमचं पाप लोकांना दिसत नाही, पण देवासमोर तुमचं पाप उघड आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो काय म्हणतो? पुन्हा वाचा रोम 3:20. यास्तव त्याच्यासमोर कोणताही माणूस नियमशास्त्रातल्या कर्मांनी न्यायी ठरणार नाही. हा, जे लोक तुम्ही आले ना पकडून त्या स्त्रीला, तुम्हाला वाटतं का आम्ही खूप नीतिमान आहे, तुमचं पाप कोणी बघू शकत नाही. बरोबर आहे, ते बघू शकत नाही, पण प्रभूचं वचन काय सांगतं का देवासमोर नियमशास्त्रामध्ये तुम्ही पापी आहात. येस. कसे आहात? पापी आहात. जे कर्म तुम्ही मोजता, तुमचे कर्म तुम्हाला वाचू शकत नाही, त्याच्या नजरेत तुम्ही पापी आहात. तुम्हाला वाचायचं असेल तर फक्त ख्रिस्ताकडेच उपाय तो तुम्हाला बाहेर काढू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो त्या ठिकाणी जोर देऊन म्हणतो का मीच जीवनाचा काय आहे? प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणामध्ये त्याची इच्छा होती, काही यहुद्यांनो तुम्ही जे नियमशास्त्र वाचता, तुम्ही दिवस रात्र विधी करता, तुम्हाला हे वाचू शकणार नाही, तुमच्याकडे येशू पाहिजे, कारण येशूकडेच तो उपाय आहे का तुमची सुटका तो करू शकतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं चर्च? मी एक संगती 5-6 प्रगटीकरण घेतलेत आज.
का येशूने काय म्हणण्याचा प्रयत्न केला? वचन किती बोलला होता, एक वचन. पण किती गोष्टी उडत चालल्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, आता झाले 3 प्रगटीकरण. आता अजून एक प्रगटीकरण आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये. किती अध्याय वाचतो? 8 अध्याय. हा, 8व्या अध्यायात त्यांनी काय स्पष्ट केलं? मी जीवनाचा काय आहे? प्रकाश आहे. जीवनाचा नाही, सॉरी, जगाचा. कसला? हा, जगाचा आणि जीवनाचा तो काय आहे? प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. किती अध्याय? 8व्या अध्यायात त्यांनी प्रगट केलं का मी प्रकाश. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आता बायबल वाचणार आहेत तर मग तुम्हाला सोपं जाईल. योहान 6 मध्ये त्यांनी सांगितलं का मी जीवनाची भाकर आहे. कशामध्ये? योहान 6 मध्ये. वाचू या ठिकाणामध्ये. योहान 6:35. येशूने त्यांना म्हटले, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान 6 मध्ये त्यांनी सांगितलं का मी जीवनाची काय आहे? भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का त्यांना भाकर खायची सवय होती. कशामध्ये? अरण्यामध्ये. कशामध्ये? अरण्यामध्ये. लक्षात घ्या, त्यांना मोशेचा इतिहास खूप चांगल्या प्रकारे माहित होता. आमच्या पूर्वजांनी अरण्यात काय खाल्ली? भाकर खाल्ली. काय खाल्ली? भाकर खाल्ली. म्हणतो का मीच जीवनाची काय आहे? भाकर आहे. माझ्याकडे असं त्यांनी तुम्हाला भाकर दिली, मीच ती भाकर तुम्हाला देणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया आता योहान 7:37. योहान 7:37. मग सणाचा शेवटला जो मोठा दिवस, त्या दिवशी येशू पुन्हा उभा राहून मोठ्याने म्हणाला, जर कोणी ताणेला असला तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे. कोणाकडे येऊन प्यावे? माझ्याकडे. कारण जीवनाचं पाणी कोण आहे? प्रभू येशू आहे. कारण ज्यावेळेस ते मिस्रातून प्रवास करत होते त्यांना खडकातून पाणी कोणी पाजलं? प्लीज बोला, कोणी पाजलं? प्रभू येशूने. त्यावेळेस जे मोशेने केलं, आता तेच येशू स्वतःबद्दल बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, लिंक लागते का तुम्हाला? जुन्या करारामध्ये भाकर दिली. काय दिली? भाकर दिली. येशू म्हणतो नवीन करारात मीच ती भाकर आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये तहान लागली, खडकातून प्रभूने काय दिलं? पाणी दिलं. आता नवीन करारात म्हणतो ज्याला तहान लागली त्यांनी कोणाकडे यावं? माझ्याकडे यावं. मीच ते जीवनाचं काय आहे? पाणी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान 6 वाचलं, योहान 7 वाचलं आणि योहान 8 मध्ये काय वाचलं? मीच जीवनात जगाचा काय आहे? प्रकाश आहे. कारण तुम्हाला मिस्रातून काढलं आणि कानान देशात ज्या प्रकाशात नेलं तो प्रकाश मीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झालं, जुना करार टॅली होतोय का? येस येस. भाकर झाली, पाणी झालं, प्रकाश झालं. आणि 9व्या अध्यायात काय झालं चर्च? तर 9व्या अध्यायात एक आंधळा व्यक्ती होता. कसा व्यक्ती होता? आंधळा व्यक्ती. आणि त्यांनी त्या आंधळ्या व्यक्तीला बरं करण्यासाठी तो चिखलात काय केलं? त्यांनी त्या मातीत काय केलं? थुकला. काय केला? थुंकला. आणि त्याचा चिखल बनवला. आणि कशाला लावला? डोळ्याला लावला. म्हणजे सांगायचं का भाकर मीच आहे, पाणी मीच आहे, प्रकाश मीच आहे आणि निर्माण करणारा मीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? येस येस. कळतंय? पहा लिंक कशी किती किती सुंदर आहे. 6व्या अध्यायात म्हणला का मी भाकर आहे, 7व्या अध्यायात म्हणतो का मी पाणी आहे, 8व्या अध्यायात म्हणतो का मी प्रकाश आहे, आणि 9व्या अध्यायात त्या मातीद्वारे डोळे बनवतो म्हणतो निर्माण करणारा मीच आहे. माझ्याकडे या, तुम्हाला कोणती कमी घटी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? येस तर येस. तुम्ही बायबल वाचताल तर मग इंटरेस्ट येतो. चर्च एक एक वचन उघडतं, किती सुंदर रित्या प्रभू एक एक गोष्ट लिंक करून देते. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतं या ठिकाणामध्ये. म्हणून येशू म्हणतो का मी जीवनाचा जगाचा काय आहे? प्रकाश आहे. ना अजून एक गोष्ट का त्या समयी असा नियम होता का मंदिर जे आहे, मंदिरचं जे अंगण होतं तिथं 4 खांब उभे करायचे. किती खांब? 4 खांब. आणि त्या 4 खांब मध्ये मोठमोठे अग्नीचे टेंबे काय करायचे? ते लोक लावायचे. अशी पद्धत होती का त्या सणाच्या समय त्या दिवसांमध्ये मंदिराच्या बाहेर 4 खांब असायचे आणि तिथे ते प्रकाश करायचे. याची आठवण का मिस्रामध्ये येऊन आमच्या प्रभूने या प्रकाशात आम्हाला काय केलं होतं? बाहेर आणलं होतं. म्हणून ते 4 खांब लावायचे आणि त्याच्यावर ते काय जाळायचे? आग जाळायचे. आणि त्या समयी त्या मंदिरात त्या अंगणात उभा राहून येशू काय म्हणतो? मीच जगाचा काय आहे? प्रकाश आहे. आता या प्रकाशात चालू नका, आता खरा प्रकाश तुमच्यामध्ये याला अनुसरा, म्हणजे तुम्ही बाहेर पडता. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? हे बायबल मध्ये नाही जे मी तुम्हाला सांगितलं, पण जर तुम्ही अदर दॅन काही स्टडी केला तर मग तुम्हाला कळेल की मंदिराच्या अंगणामध्ये किती खांब होते? 4 खांब. आणि त्या 4 खांब मोठमोठे पिलर्स होते. म्हणजे म्हणतात की गाव दिसल, त्या पिलरवर जर उभं राहिलं आपण तर काय दिसल? गाव दिसल. असे मोठमोठे ते खांब होते, खूप उंच उंच खांब होते आणि त्याच्यावर त्या अग्नी काय करायच्या? जळायच्या. म्हणजे सगळं इस्रायल लांबून पाहायचं आणि आठवण करायचं की आमच्या प्रभूने आम्हाला बंधनातून या प्रकाशावर काय काढलं होतं? बाहेर काढलं. आणि तिथेच उभं राहून येशू म्हणतो का तो प्रकाश नाहीये, आता प्रकाश कोण आहे? मीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी काढला होता तो इतिहास आहे, परंतु आज मी तुमच्यामध्ये आणि मी तुम्हाला बाहेर काढणार आहे. पण तू प्लीज तुमच्या लक्षात आलं पाहिजे मीच तो आहे ज्याने हे कार्य केलेलं आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? इस्रायलने प्रभूला नाही ओळखलं. चर्च मोजके शिष्य होते का ज्यांच्या डोक्यात काय पडला? प्रकाश पडला आणि ते काय झाले? बाहेर आले. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते पण बाहेर आले नसते, पण काय झालं? परप्रांतीयापर्यंत सुवार्ता जायची होती म्हणून काही ना काही बाहेर यायचं होतं.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यापर्यंत सुवार्ता पोहोचली नसती. चर्च आज इस्रायलची आपण म्हणतो इस्रायल नंबर 1 आहे, पण तो खूप त्यांनी पीडा आणि हाल सहन केले. काय सहन केले? हाल त्यांनी सहन पीडा आणि केले. हाल सहन केले. का सहन केले? कारण त्यांना कळलाच नाही का प्रकाश कोण आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर आज आम्हालाही जर प्रभू काय कोण कळला नाही तर आमच्या जीवनामध्ये भरपूर पीडा राहतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज आम्हालाही जी चूक त्यांनी केली ती चूक आपण करू नये म्हणून आपण प्रॉपरली प्रभूला अनुसरलं पाहिजे. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपला वेळ जो आहे तो प्रभूला द्या. कोणाला द्या? प्रभूला द्या. कारण लोकांना वाटतं का आम्हाला प्रभू समजलाय, आम्हाला प्रभू माहितीये, पण आम्हाला अजून प्रॉपर प्रभू माहित नाही. अरे जर अजून बायबलच कळलं नाही तुला प्रॉपरली काय हे वचन काय, तू कसा म्हणू शकतो मला प्रभू कळला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज एक वचन वाचलं ना, रोज एक नवीन प्रगटीकरण येतं, मग अजून वाटतं प्रभू पुष्कळ अजून मी उन्हाचे पित्या. प्रेज द लॉर्ड. सांगायचं आम्हाला काय वाचावं लागणार? बायबल वाचावं लागणार. आणि फक्त वाचून पण जमणार नाही, प्रभूकडे प्रार्थना करावी लागणार. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना करत होतो की प्रभू आता संपलंय वचन, मी तर घेतलं होतं हे वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? हा द्या आपण घेतला होता, पण ते म्हणतो का तुझी बुद्धी तुझी पात्रता एक लिमिटेड आहे, ती एक अल्प विचार करते. पण जर तू देवाकडे प्रार्थना केली, देवाकडे मागितलं तर ते आगाद आहे, ते त्याच्या पलीकडे उघडत जाईल. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जेवढं कळालं इथे वचन संपत नाही, आमची कॅपॅसिटी संपली घेण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते त्याच्या पलीकडे जाऊ शकतं चर्च, पण देव त्या टायमाला देईल याच आमची पात्रता होईल ते अजून पुढे घेण्याची. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? म्हणून प्लीज देवाला अनुसारा चर्च. कोणाला अनुसारा? देवाला. आम्ही बायबल वाचतो का देव सगळं काही करू शकतो, देव चमत्कार करतो, देव ब्लेस करतो, जीवन देव चेंज करतो, सगळं काही प्रभूच्या हातामध्ये. मग आपण जर त्याच्याकडे आलो नाही तरी आमचं नुकसान आहे चर्च. आणि आज लोक पूर्णपणे प्रभूकडे येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पूर्णपणे कोणाकडे आलं पाहिजे? प्रभूकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? आपला वेळ कोणाला द्यायचा? आपण प्रभूला. मी एक प्रकाशन प्रभूने मला असं दिलं देण्याबद्दल. कशाबद्दल? देण्याबद्दल एक विषय माझ्या मनात चालला होता. देवाने एक सुंदर उदाहरण दिलं लेकराबद्दल, लहान लेकरांचं. त्यांना आपण चॉकलेट देतो. काय देतो? चॉकलेट. समजा मोठी कॅडबरी दिली अशी, त्याला असे कट असतात कॅडबरीचे बारीक बारीक, आपण त्याला देतो. पुन्हा काय करतो आपण? मला पण दे ना. लेकराला आपण काय देतो? कॅडबरी देतो किंवा चॉकलेट देतो, आणि पुन्हा त्याला काय करतो आपण? मागतो चर्च आपण त्याला, मला पण दे ना याच्यातून. आता मला सांगा, जर आम्हाला पाहिजेच आहे आपण त्याला तोडून नाही दिलं पाहिजे का? का बाबा ह्या कॅडबरी मध्ये 10 हिस्से आहेत बाबा, तू नंतर देणार नाहीस म्हणून मी काय करतो, पहिलेच माझा तोडतो आणि मग तुला देतो. पण आपण तसं करतो का? नाही. आपण सगळं चॉकलेट त्याला देतो आणि म्हणतोय प्लीज मला पण दे ना. तो मी देणार नाही. दिलं तर आपण म्हणतो अरे किती सुंदर लेकरू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणामध्ये? आणि नाही देत आपण म्हणतो किती स्वार्थी आहे. देव पण काय करतो, त्यांनी सगळं आम्हाला दिलं चर्च, आणि नंतर तो आपला वेळ आपल्याला मागतो. मला दे ना तू थोडासा वेळ तुझा. आयुष्य कोणी दिला आम्हाला? देवाने दिलं. आणि त्याच्यातला थोडा वेळ कोण मागतो आम्हाला? देव मागतो. नाही देणार प्रभू. तो म्हणतो तुझ्यात आणि त्या लहान लेकरात काही फरक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुझा वेळ कापून दिला असता पहिलेच, मला माहिती तू हट्टी आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी पण माझं त्या बापासारखंच आहे, त्या मोठ्या व्यक्तीसारखंच आहे, की त्याला माहिती नंतर मला देणार नाही स्वार्थी, पण त्याला देऊन चेक करायचं असतं त्याचा स्वभाव कसा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त लेकरू देतो आपण, घेतो का? आपण त्याला परत देतो. आपण म्हणतो किती सुंदर आहे, किती हुशार आहे, बघा त्याने मला परत दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला घ्यायचं नसतं चर्च, आम्हाला त्याला चेक करायचं असतं. काय करायचं असतं? चेक करायचं असतं. त्याच प्रकारे देव आम्हाला चेक करतो, ज्यास देव आम्हाला काहीतरी मागतो. Yes. ते आमच्याकडे जे ते प्रभूच आहे, पण देव म्हणतो मला वेळ दे ना तुझा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे श्वास मीच तुला दिलाय, आयुष्य मीच तुला दिलंय, पण त्याच्यातून थोडासा वेळ कोणाला दे? मला दे. मी कापून घेतला असता, पण मला तसं आवडत नाही. मला तुझ्या इच्छेने आणि स्वखुशीने मला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? मग प्लीज देवासाठी वेळ द्या चर्च. म्हणून प्लीज कोणाकडे या? येशूकडे या. हा, देव तुमचं पूर्ण जीवन बदलून टाकेल. Yes. कारण उपाय, पुन्हा एकदा सांगतो, उपाय फक्त येशूकडे. येस येस. तुमची केस, तुमची कुटुंबातली गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड असू द्या, किती भयानक कॅरेक्टरचे लोक तुमच्या लाईफ मध्ये असू द्या, परंतु देवाकडेच तो उपाय आहे, आणि तो उपाय असा आहे का तो सर्व काही ओके करून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू प्लीज कोणाकडे यायचं? प्रभूकडे. हा, लक्षात घ्यायचं तिची प्रभूने कशी सुटका केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती दंडपात्र होती चर्च, 100%. ती कशी होती? दंडास पात्र. आपल्याकडे जर ती केस आणली असती ना, आपण म्हणलो असतो मी ती केस घेतच नाही आता, तुझ्या बाजूने काहीच नाही लढण्यासारखं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु येशूने ती केस अशी लढली की तिला सुखरूपरित्या त्यांनी काय काढलं? बाहेर काढलं. आज आमची पण केस अशी असेल
की आम्ही खरोखर पापी असो, आम्ही खरोखर भटकलेले असो, तुम्हाला जग नाही माफ करणार, तुम्हाला फक्त परमेश्वर माफ करू शकतो. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देव तुम्हाला माफ करतो, जगाला तुम्हाला क्षमा करावं लागणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला वेळ द्यायची. कंटाळ करू नका. आमची एक लिमिट आहे, पण देवाकडे प्रार्थना करायची की प्रभू मला अजून वचन समजलं पाहिजे, माझ्यात अजून भूक लागली पाहिजे, माझा आवेश नवीन झाला पाहिजे, अजून मला तुझी गोडी लागली पाहिजे. प्लीज प्रभू मला स्पर्श कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही प्रार्थना करताल, देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करेल वचन आणि तुमचं जीवन प्रभू बदलून टाकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.